गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राधे राधे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. बऱ्याच उशिराने म्हणजे थोडा जास्त डिस्टन्स गेलाय आता मध्यंतरी. थोडासा प्रॉब्लेम चालू आहे घरामध्ये, थोडंसं म्हणतात ना वाईट संकट आलंय घरावरती. ते सांगू नाही शकत कारण तुझी परमिशन नाहीये, पण ठीक आहे. एनिवे सध्या सगळं बऱ्यापैकी पूर्वपदावर म्हणजे सगळं व्यवस्थित होत चाललंय. काय झालं आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, आता ही कामाला जातात रॅपिडोसाठी जातात, म्हणजे ते जातात. आता काय करणार, कष्ट करणं गरजेचं आहे. आपल्या पोटाशी एक पोरगी आहे. पैसा असेल तरच दुनिया आहे, हे पण आता कळून चुकलंय. कारण पैशामुळे बरीचशी कामं सोपी होतात, पैशामुळे बरीचशी नाती स्टेबल राहतात. त्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. आणि ते गेले 10 वाजता, म्हणजे मगाशीच गेलेत ते. परी इथं बघा अशी त्रास देते. परी नाही बघा, तिला हा किट्टू पाहिजे. धर धर, हे घे किट्टू, धर धर. जा आण जा 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 जा, बस नीट बस. जा, तुम्हाला सगळ्यांना दाखवते आता. परी परी रांगते कशी दाखवते हा तुम्हाला. परी जा आण जा जा, हा जा आण जा जा. बघा तुमची आता परीचं बघा, आता थोडा योगा करेल. हा, ही पूर्व तयारी आहे. कावळा आलाय ना. कावळा नाही आला बाळा. जा, त्या किट्टू आण किट्टू आण किट्टू आण किट्टू आण बाळा, किट्टू आण किट्टू आण. काय झालं, काय झालं ते बघा. आता ते मध्येच रांगते, मध्येच लोळेल. तिला तिच्या एम पर्यंत पोहोचण्यासाठी ती कशी पूर्ण करते ते. काय झालं, काय झालं. तर आता आपले म्हणजे मी पुन्हा व्लॉग चालू करतीये, कारण थांबून व्लॉग चालणार नाही. कारण तुम्हाला सगळ्यांचे मेसेज येत असतात की व्लॉग का टाकत नाहीये, काय झालंय का. तर हो, झालं होतं, पण त्याची परमिशन नाही. पुन्हा सांगते तुम्हाला की सांगायचं नाहीये. तर पण ठीक आहे, बघू. जर म्हणजे सांगता आलं तर थोडंफार तुम्हाला इन डिटेल, म्हणजे थोडंफार शॉर्ट मध्ये सांगू. तर आता सध्या मी आता हिला खायला घेते. वाजलेत 11. ती झोपून उठली. खूप जास्त आता त्रास द्यायला लागले. जशी ही खेळकर झाली आहे ना, तशी खूप जास्त त्रास द्यायला लागले. त्यात आता तुम्हाला एक मोठा प्रॉब्लेम दाखवते. हे घे बाळा, हे घे. काय झालं, हॅलो. तर तुम्हाला एक दाखवते. आपल्या इथे होता टीव्ही, तो आता सध्या तिकडे. इथे टीव्ही होता, त्याचं झालं असं काय माहिती. काल परीला आहे ना, काल का परवा परीला मी गाणी लावून दिली आणि अचानक आहे ना आवाज चालू होता, पण त्याची स्क्रीन गेली. स्क्रीन लाईट मीन्स लाईट कुठली असते हे बोलले, एलईडी का काय, ती आली, लाईटच गेली. आणि त्यासाठी ह्यांनी ओपन केला टीव्ही, कारण ह्यांना हे सगळी कामं जमतात ना बऱ्यापैकी. तर ह्यांनी चेक करायला ओपन केला टीव्ही. तर ते म्हणतात ना की एखा वेळ वाईट असली ना की नशीब नाही साथ देत. म्हणजे त्या तसंच काही झालं. त्यांनी टीव्ही खोलायला घेतला आणि चुकून त्यांच्याकडनं जो का पॅनल असतो टीव्हीचा, त्याला क्रॅक गेला. आणि आता तो टीव्ही काहीच कामाचा नाही राहिलाय. आणि आपली परीला ऍटलिस्ट जेवताना तरी टीव्ही लागतोच लागतो. जर टीव्ही असेल ना, आपण फक्त वरती गाणी लावून दिली ना की ती इथे आपली अशी खाली बसून खेळत असते. गाणं मध्येच तिच्या आवडीचं गाणं लागल्यावर बघते, मग नंतर परत खेळते. असं काहीसं चालू असतं. माझी कामं पण होतात. पण गेल्या 2 दिवसापासून मला खूप जास्त आता त्रास होतोय. कारण मी एकटीच असते. घरातली सगळी कामं, उठायचं असतं सकाळी 7:30 8ला, पाणी येतं ते भरायचं. तिथून पुढे जे जागं ते जागच. तर बघा हिला कुठे जायचंय, हे असं असतं. अजून इतकासा हिला बॅलन्स नाही, पण तरी सुद्धा हिला जायचं असतं, फिरायचं असतं. परी कुठे झाली, कुठे झाली बाळा. तर वाजून गेलेत 11. माझ्या आता घरामध्ये खूप जास्त पसार आहे. तुम्ही लोक म्हणाल ताई घर नाही आवरले, तर हो, नाही आवरले अजून. कारण परी आत्ताच जस्ट उठली आणि मग मी तिला खाण्यासाठी घेते, कारण हे गेलेत कामाला. आता बघू, ह्यांना सांगणार आहे की मी व्हिडिओ तर काढत जाईन, कारण मला एडिटिंग येत नाही. मला लवकरात लवकर एडिटिंग शिकलं पाहिजे, कारण त्यांनी ते जर जबाबदारी घेतली तर आपण ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जास्त मोठे व्लॉग येणार नाही, कारण तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे परी खूप आता जास्त त्रास देते त्यामुळे. तर मला जेवढं होत जाईल दिवसभर तेवढं मी कॅप्चर करत जाईल. हे बघा तुम्हाला दाखवते तुमचा कोंडूला कसा रांगायला लागला. हे बघा, हे मध्ये दुसरं आसन तयार होतं योगाचं. अरे काय झालं, काय झालं, दमली वाटतं. जा जा जा, खाऊ आण जा, जा खाऊ आण, खाऊ खाऊ, जा खाऊ आण, जा तू खाऊ आण,
जा. खूप त्रास देतोय आता. तर चला मी तिला खायला घालते आणि मग तुम्हाला भेटते. परीच्या कर्तबगाऱ्या बघा. हे बघा इथे स्वामींचं आसन ठेवलंय, मी पुस्तक वाचते तर तिने हे खाली घेते अशी करते, इकडे किचन मध्ये येते आणि असं काय काय करत असते. आता सांगा तुम्ही मी कसं हँडल करणार. मग आता इथे मी असा विचार केलाय की इथे आहे ना, इथे मी अशी एक फळी लावते जेणेकरून परीला आत एंटर करता येणार नाही. तर आता बघू त्याचं कधी होतंय. आता इकडे परीचं दुपारचा खाऊ टाकलाय. आज शेवग्याची शेंग, एक परीला नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करते. शेवग्याची शेंग, लसूण, बटाटा आणि मुगाची डाळ आणि तांदूळ आहे त्याच्यामध्ये. इकडे परीचं आपल्या खाऊ करून घेतलंय. काय झालं बघा, आता काहीतरी झालं. आता मध्येच काहीतरी काय झालं, काय झालं. चला आपण बघू हिला काय झालंय. तर फ्रेंड्स, तुमच्या गोंडुल्याचं झालंय आता खाऊ खाऊन आणि गोंडुल्याला आता बसवलंय. तिला असं खायला घालायचं, थोडा वेळ तिला तिथे बसायचं, तिला डेकर काढायचा कारण ती लगेच रांगायला लागते, पोटावर पडते. कोणी कोणी तुम्हाला एक दाखवू का, त्या दिवशी परीला मम्मीकडे सोडलं होतं तर दारावरती ते नाही का बलून वगैरे वाले येतात, बासुरी वाले वगैरे, ती लोक आलेली. तर ना त्यांच्याकडे हे होतं आणि परीला त्यांनी पप्पांनी त्यांच्या बसण्याला परीने ह्याला हात लावला. एवढूचं खेळणं 100 रुपयाचं आहे. परीने तिकडनं घरात आणलं आणि त्याचं डायरेक्ट लग्नच लावलं. त्याचं असं झालं, टोपीच काढून टाकली. आता तो बिना टोपीचा आहे, त्याचं डोकंच नाही. तर फ्रेंड्स, आमचं झालंय आता जेवण. हे पण आलेत इकडे, आलेत. परी आणि मी खेळतोय. परीचं पण आता झोप आली. मला पण खूप जास्त वाली झोप आली कारण सकाळी लवकर उठते मी. पण आता काय करू नाही शकत, परीचा खाऊचा टाइम होईल. परी बघा काय झालं, त्यांना झोप आली. अरे मी पडल ना, आहे का तशी येडेत. तर फ्रेंड्स, आता वाजलेत रात्रीचे 10:30 होऊन गेले. दिवसभरामध्ये तुम्हाला बोलले हे कामाला जातात त्यामुळे मला इतकं जास्त कामात मी बिझी असते की मला काही काम म्हणजे असं व्लॉग घेणं, टेक घेणं काही जमत नाही. आणि मी तुम्हाला बोललेली की आपली परी आता गाडीवर पुढे बसायला लागलीये. तर मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही कारण आम्ही कुठे गेलोच नाही. जाणार होतो, प्लॅन थोडासा झाला होता पण तो थोडासा फिसकटला कारण पाऊस पण होता आणि परीचं पण त्यामध्ये रुटीन थोडंसं हे झालेलं. तर बघा हे बघा, हे आता नव्हे. कशाला कशाला कोणी 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 परी आता इतकी तुमची त्रास देते ना, परी इतकी त्रास देते. आता हे कामाला जातात ना, आता हे कामाला जातात तर हे कामाला जातात त्यामुळे तिला मी एकटीच भेटते. त्यामुळे तिचं असं झालंय तिचं असं झालंय की फक्त मम्माच असते आपल्या सोबत. त्यामुळे तिला भूक लागली, मम्मा द्या. झोप आली, मम्मा. काही रडायचं असेल, काही बिनसलं असेल, मम्मा. कधी मम्मी मम्मी, नाही तर मग मम्मा मम्मम अशी करते. त्यामुळे परी आता अंग सोडायला तयार नाहीये. त्यामुळे थोडेसे माझे प्रॉब्लेम होत आहेत सध्या. त्याच्यामुळे ना मला इथं जमत नाही. पण मी माझ्या परीने थोडेफार छोटे मोठे आपले, लई मोठे नाही म्हणता येणार पण हा एक 7 मिनिटाचा 8 मिनिटाचा माझ्याकडनं ऍटलीस्ट तुम्हाला कळावं की तुमच्या गोंडुल्याची अपडेट, माझी अपडेट, यांचं अपडेट कळावं म्हणून मी छोटेसे व्लॉग बनवत जाईल किंवा आणि थोडं हे पण बोलायचंय की आता तुम्ही माझीच लोक आहात म्हणल्याच्या नंतर आता थोडंसं क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो कारण हे आता कामाला जातात तर रात्रीचे ते व्लॉग एडिट करणार, तर पटापट करणार. तर मग ते एवढं HD वगैरे जसं पहिलं आपले व्लॉग शार्प असायचे, सगळं ॲक्युरेट असायचं, तसं थोडंफार कुठेतरी कमी असेल. तर तुम्ही प्लीज जुळवून घ्या आता. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास प्रेम करता माहिती आहे. त्यामुळे तुमच्याकडनं तुम्हाला हे म्हणजे एक्सपेक्टेशन्स नसतील की आम्ही असंच करावं. तुम्हाला तुमच्या बघा घ्या तुमचा गोंडोला यायचा. परी 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 मम्मा 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 ए मम्मी मम्मी. परी खाण्याच्या बाबतीत पण आता इतका जास्त त्रास देते, इतका जास्त त्रास देते. पहिलं कसं घेतलं खायला, भरवलं, परी बाजूला. आता तसं नाहीये.
परीचं खूप जास्त. आता तुम्ही सगळे पहिला मला म्हणायचा, "दीदी ताई इथं सुरुवात आहे, इथं सुरुवात झालीये." आणि माझी पण थोडीशी तब्येत आहे ना बरी नाहीये. कारण सगळंच एकटीच्या जीवावर पडतंय. म्हणजे पूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत जे काही आहे ते हातपाय चालूच असतात. त्यात झोप नाहीये. मग ते धावपळीमुळे जेवण प्रॉपर नाहीये. थोडंसं मेंटल स्टेट माझं स्टेबल नाहीये. कारण थोडंसं आता सध्या मध्यंतरी बऱ्याचशा म्हणजे मी माझा स्वभाव असा आहे, की मी ओव्हर थिंक करणारी मुलगी आहे. मला जर तुम्ही अरे जरी केलं ना, तरी मी त्याच्या पुढे अर्धा तास विचार करेल, की ह्या व्यक्तीने मला अरे का केलं? असं आहे माझं. तर त्यामुळे माझं थोडंसं घरामध्ये थोड्याशा काही गोष्टींमुळे म्हणजे भेदभाव, चढ-उतार या सगळ्या गोष्टींमुळे ना या सगळ्यामुळे ना ती थोडंसं टाकल खाली जेवणात. माझं मेंटल हेल्थ प्रॉब्लेम मध्ये आहे. म्हणजे थोडंसं मला जर त्रास होतो डोक्याला. लाईक असं मी कधी-कधी यांना म्हणते, की मी डिप्रेशन मध्ये तर नाही जाणार. आणि मला म्हणतात, "सायली तू नको जास्त ओव्हर थिंक करू. सोडून दे ना." लोकं बोलतात, "तू चांगलं केलंस तरी बोलणार, तू वाईट केलंस तरी बोलणार, तू नाही केलंस तरी बोलणार, तू केलंस तरी बोलणार. तू तुझी लाईफ जग ना. तुला आता तुझी मुलगी आहे तिच्यासाठी जग, माझ्यासाठी जग." मग ते म्हणतात, "तुला दुसरे बोलले तरी ना तर तू इग्नोर कर." हे मला ते नेहमी सांगत असतात. इव्हन मी स्वतः पण विचार करते, की नाही मला या गोष्टी इग्नोर करायच्या आहेत. मला या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे. उद्या मला काय झालं तर माझ्या या पोरीला कोण आई म्हणून भेटेल. पण मग कसं आहे माझा जो स्वभाव आहे आपला मूळ स्वभाव असतो तो म्हणा तुम्ही कितीही काय केलं तरी तो कधी बदलत नाही. तर मग ठीक आहे आता इथून पुढे मी माझ्या तर आपण आता ब्लॉग इथेच संपूया. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राधे राधे.